भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर बघा, आज तुमचा ऑडिटचा पेपर होता आणि मी ज्या वहीमध्ये नोट्स लिहून दिलेल्या होत्या तर त्या पूर्ण नोट्स आलेल्या होत्या। ठीक आहे, तर बघा, पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात आलेला होता, कंपनी अंकेक्षकाचे कर्तव्य आणि अधिकार स्पष्ट करा। तर हा प्रश्न 20 गुणांसाठी होता। तर मी याचा आन्सर तुम्हाला ऑलरेडी काढून दिलेलं होतं। ज्याने या नोट्सचा अभ्यास करून गेलेला होता त्यांना फायदा झालेला असेल। तर बघा, अंकेक्षणाचे अधिकार आपण पाहिलेले होते, तर कोणते आहेत तर पहा, इथे अंकेक्षणाचे अधिकार मी सांगितलेले होते आणि अंकेक्षकाची कर्तव्यसुद्धा सांगितलेली होती। तर इथे तुम्हाला हे उत्तर लिहिणं अपेक्षित होतं। त्यानंतर बघा, एकदा क्वेश्चन पेपर तुमच्याजवळ असेल तर याची आपण आज उत्तरे पाहणार आहोत काय काय होती। तर बघा, स्क्रीनवरती मी तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, अंकेक्षणाचे अधिकार। तर पूर्ण पहा, अंकेक्षणाचे अधिकार हे लिहायचे होते तुम्हाला एकूण 7 अधिकार आणि त्यानंतर कर्तव्य। तर बघा, कर्तव्य इथे दिलेली आहेत, हे पहा। तर हे 9 कर्तव्य तुम्हाला लिहायचे होते। त्यानंतर सेकंड क्वेश्चन होता, अंकेक्षणाची व्याख्या द्या आणि अन्वेषण यातील फरक स्पष्ट करा। तर बघा, मी तुम्हाला डिफरन्स दिलेला होता, ऑडिटिंग अँड इन्व्हेस्टिंग। तर बघा, वहीमधील जो मी तुम्हाला डिफरन्स लिहून दिलेला होता अगदी तोच क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आलेला होता। पहा, ऑडिटिंग आणि इन्व्हेस्टिगेशनचा आपण पूर्ण पाहिलेलं होतं। तर हा क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन दुसरासुद्धा या वहीतीलच आलेला होता। त्यानंतर क्वेश्चन दुसऱ्याला जो और क्वेश्चन होता, अंकेक्षणाचे महत्त्व आणि लाभ स्पष्ट करा। तर ॲडव्हांटेजेस ऑफ ऑडिटिंग, तर याचे महत्त्व आणि लाभ स्पष्ट करा। तर हे पहा, तर बघा, तुम्हाला क्वेश्चन पेपर खूप सोपा आलेला होता। ज्या मी नोट्स काढून दिलेले आहेत तेच प्रश्न आलेले होते। पहा, अंकेक्षण कार्यक्रम आणि कार्यक्रमाचे फायदे। तर पहा, मी इथे तुम्हाला काल रात्री सांगितलेलं होतं, अंकेक्षण कार्यक्रमाचे फायदे तुम्हाला लिहून दिलेले होते। त्याचबरोबर अंकेक्षणातील चुका म्हणजे काय, तर सतत अंकेक्षणाचे फायदे, अंकेक्षण पुरावा मिळवण्याचे तंत्र स्पष्ट करा। तर अंकेक्षणाचे पुरावे मी हे सुद्धा लिहून दिलेलं होतं। त्याचबरोबर सतत अंकेक्षणाचे फायदे तुम्हाला लिहायचे होते, चुका म्हणजे काय, त्याचे महत्त्व हे तुम्हाला लिहायचं होतं। हे पहा, अंकेक्षण कार्यक्रमाचे फायदे आलेले होते, कार्यक्षमतेत वाढ, कामाची सूत्रता, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन मिळणे। तर हे पॉइंट तुम्हाला लिहायचे होते। त्यानंतर बघा, तर बघा, अंकेक्षणाचे लाभ, अंकेक्षणाच्या लाभामध्ये तुम्हाला ही माहिती लिहायची होती। अंकेक्षण आणि अनुसंधान यातील फरक विचारण्यात आलेला होता। तर खूप सोपं प्रश्नपत्रिका होती, तर त्यातील काही आन्सर मी तुम्हाला पॉईंट काढून दिलेले होते। तुम्ही या पॉईंटचा अभ्यास करून गेला असाल तर तुम्हाला पेपर नक्की चांगला गेला असेल। तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा, नक्की तुम्हाला पेपर चांगला गेलेला आहे किंवा नाही। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इन्कम टॅक्स आणि बँकिंग याच्या नोट्स पाहणार आहोत। त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।